कलम पाहिजे तर असं याला इथं लंब हे आलेलं, हे पेर लंब, हे लंब, हे लंब आणि इतकी उंची चालते. आता याला काय होणार आहे, 1 जून मध्ये परत नव्हती येणार आहे, जुलैपर्यंत एवढं होणार की हे मोर दॅन सफिशियंट. अतिशय चांगलं कलम आणि याच्यावर डाग नसत आणि माल फॉर्मेशन नसत. गुच्छारोहण लगेच कोणालाही ओळखू येतो. ते बघा आता इथं फूट येण्याच्या मार्गावरच म्हणजे हे जुलैमध्ये याला हे एवढं होऊन जाईल. आता हे बघा पूर्ण हेल्दी आहे. मग आपण जसं पाहिलं चिकू कलर आहे का याचा, खुरमुटलेला चिकू कलर, जागी जागीचा इतकलेच कांडे आलेले, हे असं असलं की त्याचं झाड चांगलं बनत नाही, हे कृपया लक्षात घ्या. आणि अशा नर्सऱ्या म्हणजे सगळ्यात चांगल्या आहेत आणि सगळ्याच खराब आहेत, हे एक लक्षात घ्या. बरं, झाड लावल्यानंतर त्याला तुम्ही काळजी घेतली, नंतर चांगली नवती आल्यानंतर झाड लावलं, शेतात लावल्यानंतर त्याला जी नवती येते 2-3 महिन्यात, ती नवती चांगली सांभाळली तुम्ही, त्यावेळेस त्याचे मुळं धरलेले असतात खाली. वर जशी नवती येत, हे बघा चांगले मुळं धरले त्यावेळेस त्याची कटिंग करायची. आणि कटिंग किती करायची, जमिनीपासून 50 सेंटीमीटर, अलग लक्षात, 50 सेंटीमीटर वर त्याचं शेंड मारायचं. ही छाटणी त्यावेळेस झाली म्हणजे जून जुलैमध्ये लावली तर एक तर सप्टेंबर मध्ये करा, लगेच नका करू. लागवड केली की बऱ्याच ठिकाणी छाटणी करतात, ते उंच झाड झालं वगैरे वगैरे, मग ते खाली मुळं धरलेले नसतात, त्याच्यावर नवती येणं मग डिफिकल्ट आहे. ही काळजी कृपया घ्या. आणि ही नवती येत असताना तुम्हाला पहिल्या वर्षापासून याला खतं कसे द्यायचे आणि विशेष म्हणजे ठिबक मधले खत, हे टेबलच दिलेलं आहे याच्यामध्ये. पहिल्या वर्षी कसा, दुसऱ्या वर्षी कसा, तिसऱ्या वर्षी कसा, 5व्या वर्षात फवारणीचं वेळापत्रक दिलेलं आहे. आणि हे वेळापत्रक तुम्हाला पुस्तक घेऊन घ्या, नाही तर मी व्हॉट्सअपवर टाकतो तुम्हाला. हे सगळं वेळापत्रक याच्यात अतिशय चांगल्या प्रकारे दिलेले आहे. आणि अशा याच्यामध्ये मग त्याला 3 फांद्या धरायच्या, आपण शेतामध्ये चर्चा केली. 3वर प्रत्येकी परत 3 आणि म्हणजे 9 झाल्या, 9वर 3 झाल्या की 27. तिसऱ्या वर्षी तुमच्या 27 फांद्या आंब्या येण्याच्या ताकदीच्या झाल्या पाहिजे, फळ येण्याच्या ताकदीच्या. त्या 27 पैकी 20 फांद्याला जरी फळ आले आणि 250 ग्राम जरी वजन असलं प्रत्येक फळाचं, तरी तुम्हाला 4.5 किलो माल एका झाडाला मिळतो. आणि 522 फळापैकी तुम्हाला जर कधी नुसते 500 झाडाला 622 फळापैकी झाडापैकी 600 झाडाला जरी फळं आले तरी तुम्हाला 2.5 टन माल तिसऱ्या वर्षी एकरात मिळतो. ठीक आहे. आता काढणी, मार्केटिंग याच्याविषयी आपल्याला काही जास्त बोलायची गरज नाही. कुठला आंबा कसा, कुठला कधी मार्केटिंगला येतो, कुठल्याचं काय क्वालिटी आहे, कुठं काय परेशानी आहे. आता तुमच्याकडे परेशानी फक्त एक सांगतो मी की मगा तुम्ही नादो महानोरची कविता वाचून दाखवली, बरोबर आहे. मी तुम्हाला ही दुसरी कविता एक दाखवतो. नादो महानोर खानदेशच्या जवळचे आहे, मराठवाड्यातले पण खानदेशच्या जवळचे. दुसरी कविता आहे महान कवयित्री बहिणाबाई खानदेशच्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे, पान पूर्ण पान मी त्याच्यासाठी दिलेलं आहे पुस्तक. अंगी नाही बळ
दारी नाही आड, त्याने फळ झाडं लावू नये. तुम्हाला जर करायची ताकद असेल, उठला की खामगाव, त्याच्याऐवजी उठला की शेत, असं जर करायची ताकद असेल आणि पाणी असेल, पाणी गॅरंटीचं आंब्याला पाहिजे, हे कृपया विसरू नका. पाण्याशिवाय आंबा, दुष्काळात सुद्धा एखादा दुष्काळ पडला तरी आंबा झटका घेतो.